हॅलो फ्रेंड्स, आज मी एक रेसिपी घेऊन आली जी की आहे चंक्सची बिर्याणी। इथे तुम्ही पाहताय मी इथे तांदूळ घेतलेले आहेत। किती सुंदर तांदूळ दिसत आहेत बघा। ते असे लांबडे तांदूळ बिर्याणीसाठी वापरले जातात। आम्ही हे तांदूळ सेल करतोय। आता आपण तांदूळ धुवून घेऊया। अशा प्रकारे 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या। तांदूळ मी आता दुसरीकडे ठेवलेले आहेत। आता चंक्स धुवून शिजवायला ठेवूया। चंक्स 10 मिनिटं शिजवून घ्या। अशा प्रकारे चंक्स शिजवून घेऊया व ते किती मऊ झालेत हे पण चेक करूया। हे बघा फ्रेंड्स, आता हे मऊ झालेले आहेत चंक्स। त्याच्यानंतर फ्रेंड्स आता कांदे चिरून घेऊया आपण। अशा उभ्या प्रकाराने कांदा चिरून घ्यावा। शिजल्यानंतर चंक्स इतके सॉफ्ट झाले पाहिजे। चंक्स गार झाल्यानंतर मसाले घालूया। पहिल्यांदा आपण हळद घालूया। आम्ही ऑर्गॅनिक हळदी सेल करतो। त्याच्यानंतर आपण मीठ घालूया। त्याच्यानंतर आपण चटणी घालूया। त्याच्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी आपण दही घालूया। हे मिक्स केल्यानंतर थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया। हे मिक्स झाल्यानंतर मॅरिनेटेड चंक्स असे दिसतात। त्याच्यानंतर आपण कांदा भाजून घेऊया। त्याच्यासाठी आपण कांदा घालून त्याच्यामध्ये तेल घालूया। आता आपण कांदा घालून थोडा वेळ त्यातलं पाणी सुकवून घेऊया। कांद्यातलं हलवून घेऊया। त्याच्यानंतर तेल घालूया। कांदा शिजण्यासाठी थोडं मीठ घालून घ्यायचं, कारण की कांदा लवकर शिजतो। आता आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण जिरं टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण पावडर खडा मसाला टाकूया व आम्ही हा मसाला सेल ही करतो घरगुती करून। तुम्ही हा खडा मसाला पावडर ऑर्डर करू शकता। आम्ही घरगुती तयार करून विकतो। आता आपण याच्यामध्ये हळद घालूया। त्याच्यामध्ये आता तमालपत्र घालूया। वरून थोडेसे लवंग पण टाकूया व मिक्स करून घेऊया। आता चटणी टाकून घेऊया। आता ह्याच्यानंतर तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ मिक्स करून घेऊया। याच्यानंतर चंक्स घालूया।
त्याच्यानंतर हे मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर मी गरम पाणी घातलं व हलवून घेतलं. त्याच्यानंतर बिर्याणीवरती झाकण ठेवून बिर्याणी शिजल्यानंतर ती अशा प्रकारे दिसते. हे पाहू शकताय बिर्याणी तुम्ही कशी झाली, किती सुटसुटीत झाली. अशा प्रकारे आम्ही कांदा व दह्याचा रायता तयार करून असं ताट तयार केलं व एका साईडला बिर्याणी व दुसऱ्या साईडला रायता घालून ताट तयार ठेवले. हे तुम्ही पाहू शकता की बिर्याणी किती सुंदर झाली आहे, किती छान रायता तयार झालेला आहे. अजून अशा रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.